नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. काल उद्धव ठाकरे दिल्लीत राहुल गांधींच्या घरी इंडिया आघाडीच्या बैठकीला गेले. मात्र या बैठकीत उद्धव ठाकरे 6व्या रांगेत बसले आणि त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलंय. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना जागा दाखवली अशी टीका सुद्धा शिंदेंनी केली आहे. पाहूया. बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही. काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे 6व्या क्रमांकावर होते. त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना घेरलं. राहुल गांधी आणि काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरे यांना पहिल्या रांगेमध्ये स्थान होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ज्यांचा अपमान झालाय, अवमान झालाय, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही. आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल. त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. हे उलट त्यांना विचारलं पाहिजे, तुम्हाला एवढ्या मागं का बसवलं म्हणून. आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले. त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे. भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही, दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. या बैठकीमध्ये मतांची चोरी कशा प्रकारे करण्यात आली याचं प्रेझेंटेशन राहुल गांधींनी त्यांच्या निवासस्थानी दिलं. पण त्यावेळी उद्धव ठाकरे सर्वात शेवटी होते. उद्धव ठाकरेंच्या बाजूला 6व्या रांगेमध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत होते. मात्र मागच्या रांगेत उद्धव ठाकरेंना स्थान देऊन त्यांची कुवत दिसली अशी टीका सामंतांनी केली. महाराष्ट्राला कळलं कुवत कोणाची किती आहे. आमच्या नेत्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे, जे नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात आणि जे एकनाथ शिंदेंवर टीका करतात ते शेवटच्या रांगेत होते. टीका हे भंपक लोक आहेत. समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं. स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे. ये फालतू लोग है, IT सेल वाले, BJP के यार किसी के, उनको समझना चाहिए. हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. आणि मला विचाराल तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते, कारण का त्या स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती. त्याच्यामुळे उद्धवजी सगळ्यात चांगल्या जागेवर बसले होते, कारण का त्यांना व्यवस्थित तो स्क्रीन दिसत होता. उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनं शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर प्रतिकात्मक आंदोलन केलं. साहेब त्यांना माफ करा, सडका मेंदू साफ करा असे पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली. असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय. तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे. सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत. म्हणजे काय अवस्था झाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय. आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय की काय ही अवस्था झाली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आणि शाब्दिक चकमक गांजा राऊत ते दुतोंड्या गांडूळ म्हणण्यापर्यंत आली. माहिती घ्या, खात्रीलायक सूत्रांनुसार आम्हाला कळतंय. राहुल गांधी कोणाला म्हणाले?
संजय राऊतांना म्हणाले माझ्या घरची भांडी घासून जा, आणि भांडी घासून झाल्यानंतर पितापुत्रांना त्यांनी बाहेर काढलं. उद्धव ठाकरे यांची अवस्था या गांजा राऊतमुळे. पिंजरा चित्रपटातील जो मास्तर, तुम्हाला माहिती आहे मास्तराची भूमिका कशी नशिबाने थट्टा आज मांडली, तशी संजय राऊत सारख्या मंडळींमुळे उद्धव ठाकरेंवरती ही अवस्था आलेली आहे. अरे त्या मस्केला सांग, दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान. इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना आम्ही. त्यांना म्हणावं नुसता पिंजरा नाही, तुम्ही जे बुट चाटेगिरी करताय ना तेही बघा. त्यांना म्हणावं नुसता पिंजरा नाही, तुम्ही जे बुट चाटेगिरी करताय ना तेही बघा. शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या सेटिंग अरेंजमेंटवरून टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपच्या बावनकुळ्यांनी सुद्धा युतीच्या बसण्याच्या व्यवस्थेवरून आठवण करून देत उद्धव ठाकरेंनी विचार करा असं सांगून भुवया उंचावल्यात. उद्धव ठाकरेजीने त्याचा विचार केला पाहिजे. त्यांच्यावर मी काही बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांच्या स्थानाचा विचार त्यांनी स्वतः करायचा आहे. राजकारणामध्ये काही कोणी परमनंट मित्र नाही, कोणी परमनंट मित्र नसून कोणी परमनंट दुश्मन नसते. उद्धव ठाकरे साहेबांनी याचा विचार केला पाहिजे की त्यांचे आमच्यासोबत जे असताना जे स्थान होतं, देवेंद्रजी आणि आम्ही उद्धवजींना हे प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे. ते होतेच त्या स्थानावर. उद्धवजींना देवेंद्रजींनी मोठ्या भावाच्या भूमिकेतच आतापर्यंत त्यांची भूमिका ठेवली. दोन्ही शिवसेनेमध्ये वार पलटवाराची मालिका सुरू असते. आता पक्षप्रमुखच मागच्या रांगेमध्ये बसल्याचं दिसताच शिंदेच्या नेत्यांनी फ्रंट फूटवर बॅटिंग केली आहे. दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.